नमस्कार मित्रांनो, शांतीसागर मंत्रामध्ये तुमचं मनापासून स्वागत। असं म्हणतात की समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक हे केवळ शब्द नसून ते आपल्या मनाला आरसा दाखवणारे विचार आहेत। आजच्या धावपळीच्या जगात आपण स्वतःला कुठे हरवून बसलोय का हे शोधण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनाचे श्लोक 16 ते 20। चला तर मग सुरुवात करूया आजच्या सुंदर श्लोकाने। मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे। पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, मनोनी जनी मागुता जन्म घेते। किती सुंदर आणि अर्थपूर्ण शब्द आहेत ना, पण या शब्दाच्या मागे एक कडू सत्य लपलेलं आहे। समर्थ रामदास स्वामी आपल्याला एका अशा प्रवासाची आठवण करून देतात ज्या प्रवासावर आपण सगळेच आहोत, पण आपण ते विसरून गेलोय। कल्पना करा, एक गाव आहे, तिथे एका श्रीमंत व्यापाराचा मृत्यू होतो। अख्खं गाव तिथे जमा होतं। त्याचा मुलगा छाती बडवून रडतोय, बाबा तुम्ही गेलात, आता आमचं काय होणार? हेच ते मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। पण गंमत बघा, तो मुलगा रडत असतानाच मनात विचार करतोय की बाबांनी कपाटाची चावी कुठे ठेवली असेल किंवा जमिनीचे कागदपत्र कुठे ठेवले असतील। त्याला वडिलांच्या जाण्यापेक्षा पुढच्या व्यवहाराची काळजी जास्त आहे। आणि नियतीचा खेळ बघा, अंत्यसंस्कारावरून परत येताना त्या मुलालाही काळाचा बुलावा येतो। अकस्मात तोही पुढे जात आहे। जो रडत होता तोच आता शांत झालाय। मित्रांनो, समर्थ इथे आपल्याला सावध करतायत। आपण दुसऱ्याच्या मरणाने दुःखी होतो, पण स्वतःच्या मृत्यूची तयारी मात्र करत नाही। आपण आयुष्यभर काय करतो? मला हे हवंय, मला ते हवंय, हा लोभ कधीच संपत नाही। आणि हाच अपूर्ण राहिलेला लोभ, हीच अतृप्त इच्छा आपल्याला पुन्हा या जगात ओढवून आणते। जसा एखादा विद्यार्थी नापास झाल्यावर त्याच वर्गात पुन्हा येतो, तसाच आपला आत्मा या वासनेमुळे पुन्हा जन्म घेतो। मनोनी जनी मागुता जन्म घेते। म्हणूनच आज स्वतःला एक प्रश्न विचारा, आपण असं काही कमावतोय का जे मृत्यूनंतरही सोबत येईल? की आपण फक्त लोभाच्या मागे धावून पुन्हा पुन्हा जन्माच्या फेऱ्यात अडकतोय? मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊनी जाते। घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंद ते खेद मानी वियोगे। मित्रांनो, आपण रोज किती गोष्टींचा विचार करतो ना? मुलांचं कसं होईल, नोकरी टिकेल का, उद्या काय होईल? पण कधी विचार केलाय का की आपल्या चिंता केल्याने काळ थांबतो का? एकदा एक शेतकरी पावसाची खूप चिंता करत बसला होता। आभाळ भरून यायचं पण पाऊस पडायचा नाही। तो देवाला दोष देऊ लागला। चिंतेने त्याने जेवण सोडलं आणि एके रात्री जेव्हा तो गाढ झोपेत होता तेव्हा अचानक जोराचा पाऊस पडला। सकाळी उठल्यावर त्याला कळलं की पाऊस तर पडला, पण चिंतेमुळे त्याने आपली रात्र आणि आरोग्य दोन्ही गमावलं होतं। समर्थ येथे नेमके हेच सांगतात, मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते। जे आपल्या हातात नाही त्याची चिंता करणं व्यर्थ आहे, कारण अकस्मात होणार होऊनी जाते। जे घडायचं आहे ते अचानक घडूनच येतं। तुमची चिंता ते थांबवू शकत नाही आणि तुमची भीती ते बदलू शकत नाही। समर्थ पुढे म्हणतात, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे। आपल्या आयुष्यात जे काही सुख आणि दुःख येतं ते आपल्याच कर्माचं फळ असतं। जसं आपण पेरतो तसंच उगवतं। पण मती मंद ते खेद मानी वियोगे। ज्यांची बुद्धी संकुचित आहे
ते लोक एखादी गोष्ट निसटली किंवा कोणाचा दुरावा झाला की रडत बसतात, शोक करतात. त्यांना हे समजत नाही की हे सर्व कर्माच्या नियमानुसार चाललेले आहे. हे असं आहे जसं एखाद्या ट्रेनमध्ये प्रवास करताना आपण आपलं सामान डोक्यावर धरून बसतो. आपल्याला वाटतं की आपण आपलं ओझं वाहतोय, पण खरं तर ओझं ती ट्रेन वाहत असते. आपण फक्त शांत बसून प्रवास करायचा असतो. आयुष्य ही ती ट्रेन आहे, देवानं दिलेली व्यवस्था आहे. तुम्ही उगीच चिंतेचं गाठोड डोक्यावर धरू नका. मना राघवे न आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाने. मित्रांनो, आपण आयुष्यात नेहमी कोणाकडून तरी काहीतरी अपेक्षा करत असतो. कधी व्यक्तीकडून तर कधी समाजाकडून. आपल्याला वाटतं की लोकांनी आपली स्तुती करावी, आपलं नाव घ्यावं. पण समर्थ या श्लोकात आपल्याला एक मोलाचा सल्ला देत आहेत. एकदा एक कलाकार खूप सुंदर चित्र काढतो. तो ते चित्र चौकात ठेवतो आणि खाली लिहितो, ज्यांना यात चूक दिसेल त्यांनी तिथे खून करावी. संध्याकाळपर्यंत ते चित्र खुनांनी भरून जातं. कलाकार दुःखी होतो. दुसऱ्या दिवशी त्याचा गुरु त्याला सांगतो, आता तिथे लिही, ज्यांना चूक दिसेल त्यांनी ती सुधारून द्यावी. पूर्ण दिवस उलटतो, पण एकही माणूस त्या चित्राला स्पर्श करत नाही. समर्थ इथे नेमके हेच सांगतात, मना मानवाची नको कीर्ती तू रे. लोकांची स्तुती आणि कीर्ती क्षणभंगूर आहे. आज जे तुमच्या नावाचा जय जयकार करत आहेत तेच उद्या तुमच्या चुका काढतील. माणसांकडून फळाची आशा ठेवली की पदरी दुःखच येतं. म्हणून समर्थ म्हणतात, मना राघवे न आशा नको रे. आशा ठेवायची असेल तर त्या परमात्म्याची ठेवा, जो कधीच साथ सोडत नाही. समर्थ पुढे म्हणतात की ज्या ईश्वराचे वर्णन वेद, शास्त्रे आणि पुराणे थकली तरी पूर्ण करू शकली नाही, त्या राघवाचे गुणगान गाण्यातच खरं समाधान आहे. तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाने. म्हणजेच भगवंताची भक्ती आणि त्याचं गुण गाणे हे सर्वात श्रेष्ठ आणि भूषणावह काम आहे. जगाची कीर्ती मिळवण्यापेक्षा ईश्वराच्या चरणी लीन होण्यात जास्त सन्मान आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर आपण सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंटच्या मागे धावतो. कुणी चांगलं म्हटलं की आपण हुरळून जातो आणि कुणी वाईट म्हटलं की खचून जातो. समर्थ म्हणतात, ही मानवाची कीर्ती व्यर्थ आहे. तुमचं समाधान बाहेरच्या जगात नसून तुमच्या आतल्या राघवामध्ये शोधा. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. मित्रांनो, आपण अनेकदा ऐकतो की सत्य बोलावे, पण आजच्या जगात जिथे खोटेपणाचा पसारा जास्त आहे तिथे सत्याची साथ देणं कठीण वाटतं. समर्थ या श्लोकात आपल्याला एका अशा शक्तीची ओळख करून देतात जी फक्त सत्यातच वसलेली आहे. एकदा एक राजा आपल्या प्रजेची परीक्षा घेण्यासाठी घोषणा करतो की जो सर्वात मोठं सत्य सांगेल त्याला अर्धे राज्य दिले जाईल. अनेक विद्वान येतात, कोणी विज्ञानाचे नियम सांगतात, कोणी इतिहासातले दाखले देतात, पण शेवटी एक लहान मुलगा येतो आणि म्हणतो, महाराज, सर्वात मोठं सत्य हेच आहे की तुम्ही आणि मी इथून रिकाम्या हाताने जाणार आहोत. राजा थक्क होतो. हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. पण आपण आयुष्यभर काय करतो? मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. आपण खोट्या नात्यांचा, खोट्या श्रीमंतीचा आणि कधीही न टिकणाऱ्या गोष्टींचा पसारा मांडून बसतो.
आपण स्वतःलाच सांगतो की हे कायम टिकणार आहे. हेच ते मिथ्य. समर्थ म्हणतात, मना सर्वता सत्य सांडू नको रे. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी सत्याचा साथ सोडू नकोस. कारण खोटं बोलून मिळालेला विजय हा तात्पुरता असतो, पण सत्याचा मार्ग तुम्हाला मोक्षाकडे नेतो. मना सत्य ते सत्य वाचे वदावे. जे खरं आहे तेच बोलण्याचे धाडस ठेवा. कारण तुमच्या वाणीत जेव्हा सत्य असतं तेव्हा तुमच्या शब्दांना वजन प्राप्त होतं. आणि मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. ज्या गोष्टींना अंत आहे, जे नाशवंत आहे, त्या खोट्या मोहाचा त्याग करा. आज आपण सोशल मीडियावर एक फेक आयुष्य जगत आहोत. आपण नसलो तरी आनंदी असल्याचं नाटक करतो. हे नाटक करणं म्हणजेच मिथ्य मांडणं आहे. समर्थ म्हणतात, हे सगळं सोडा. तुम्ही जसे आहात तसे सत्याने जगा. खोट्या मुखवट्यापेक्षा खरंच जगणं कितीही पटीने शांतता देणारं असतं. बहुहिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना हेची मोठी. निरोगे पचे कोंडिले गर्भवासी, अघोमुख रे दुःख त्या बाळकासी. मित्रांनो, आपण वाढदिवस साजरा करतो, जन्माचा आनंद मानतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या जगात येण्यापूर्वीचा 9 महिन्याचा प्रवास किती खडतर असतो. समर्थ रामदास स्वामी या श्लोकात आपल्याला त्या विसरलेल्या वेदनेची आठवण करून देत आहेत, जेणेकरून आपण पुन्हा या फेऱ्यात अडकणार नाही. कल्पना करा, एका अंधाऱ्या, अरुंद आणि कोंदट खोलीत तुम्हाला 9 महिने बांधून ठेवले आहे, जिथे हालचाल करायला जागा नाही, जिथे मोकळा श्वास घेता येत नाही. आईच्या पोटात त्या लहान बाळाची अवस्था अगदी अशीच असते. बहुहिंपुटी होई जे मायपोटी. आईच्या उदरात ते बाळ अत्यंत केविलवाणं आणि दुःखी होतं. ती 9 महिन्याची शिक्षा म्हणजे यातना हेची मोठी. समर्थ म्हणतात, जगातील सर्व दुःखांपेक्षा ही गर्भवासाची शिक्षा सर्वात मोठी आहे. आपण ते विसरलो आहोत, म्हणून आपण पुन्हा पुन्हा त्याच चुका करतो ज्या आपल्याला या अंधाऱ्या खोलीत परत आणतात. समर्थ पुढे म्हणतात, निरोगे पचे कोंडिले गर्भवासी. त्या अरुंद जागेत बाळ कोंडलेले असते. त्याचे पाय वर आणि डोके खाली असते. त्या अंधारात ते बाळ भगवंताचा धावा करत असतं. देवा, मला इथून बाहेर काढ. मी बाहेर गेल्यावर तुझं नाव घेईल. पुन्हा या मोहाच्या जाळ्यात अडकणार नाही. पण दुर्दैव बघा, एकदा का आपण या जगात आलो की त्या यातना विसरून जातो आणि पुन्हा त्याच लोभ, मोह आणि मायेत गुंतून पडतो. हा श्लोक आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर जागृत करण्यासाठी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा जन्म मृत्यूचा आणि गर्भवासाचा त्रास पुन्हा नको, तर या जन्मात नामस्मरण आणि सत्कर्म करा. आपण जेलमधून सुटण्यासाठी धडपड करतो, मग या संसाराच्या जेलमधून सुटण्यासाठी प्रयत्न का नको? इथून पुढचे श्लोक आणि त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी नक्की आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.